नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आयोगानं जे आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेसाठी नोटिफिकेशन जे आहे म्हणजे परीक्षा जी आहे तर त्यासाठी दिनांक म्हणजे अर्ज करण्याचा वगैरे सगळ्या ज्या प्रोसिजर आहे तर ते डिक्लेअर केलेलं आहे आज। ठीक आहे, तरी व्यवस्थित तुम्ही आता केअरफुली बघून घ्या। तर तुमची जी गट क ची मुख्य परीक्षा होणार आहे तर ती होणार आहे 17 डिसेंबर 2023 ला। ठीक आहे, 17 डिसेंबर 2023 ला ही तुमची गट क ची मुख्य परीक्षा जी आहे याच्यामध्ये क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट असेल, पुन्हा राज्य उत्पादन शुल्कच्या ज्या काही जागा असतील ज्या म्हणजे गट क च्या ज्या मुख्य परीक्षा आहेत ह्या तुमची 17 डिसेंबरला होणार आहे। याचे फॉर्म भरायची तारीख जी आहे ही 17 ऑक्टोबर पासून चालू होईल। 17 ऑक्टोबर पासून चालू होईल आणि तुम्हाला ऑनलाईन जर फॉर्म भरायचा असेल तर 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे जर तुम्हाला परीक्षा शुल्क जर भरायचे असेल तर चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 2 नोव्हेंबर आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 3 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये अवधी जो आहे हा दिलेला आहे। ठीक आहे, तर 17 डिसेंबरला तुमची मुख्य परीक्षा होईल। मुख्य परीक्षा जी आहे ही अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे। ठीक आहे, या एकूण 6 जिल्हा केंद्रावरती ही मुख्य परीक्षा जी आहे ती तुमची होणार आहे। ठीक आहे, आणि फॉर्म जे भरायची तारीख आहे ती 17 ऑक्टोबर पासून सुरू होतील आणि लास्ट डेट असेल ऑनलाईन फॉर्म भरायचा 31 ऑक्टोबर। चलन घ्यायची डेट आहे 2 नोव्हेंबर आणि चलनाद्वारे जर तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं असेल तर 3 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असेल फॉर्म भरायची मुख्य परीक्षेची। एकूण 7510 जागा आहेत या गट क च्या। 7510 जागेसाठी तुम्ही आता जे कोणी पूर्वपरीक्षा पास झालेला असेल तुम्ही याला फॉर्म जे आहे हे भरू शकता। आता फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगायच्या आहेत तर केअरफुली तुम्ही आता ऐका। एक सेकंद। हां, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं की जी आता स्किल टेस्ट आयोगाने जी डिक्लेअर केलेली आहे, ठीक आहे, स्किल टेस्ट, तर याच्यामध्ये सरळ सरळ त्याने सांगितले टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट किंवा कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदाकरिता तर जे कोणी दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना टंकलेखन अर्हता जी आहे ती अनिवार्य नाही। ठीक आहे, म्हणजे तुम्ही दिली नाही तरी म्हणजे तुम्हाला ते दिले नाही तरी चालेल, म्हणजे तुमच्यासाठी ते अनिवार्य नाही आहे। ठीक आहे, दिव्यांग उमेदवार असाल, माजी सैनिक वर्गातून जर तुम्ही अर्ज दाखल केलेला असेल, कारण तुम्हाला पुढे 2 वर्षाचं त्यांनी एक्सटेन्शन दिलेलं आहे, तुम्हाला 2 वर्षाचं अनुज्ञेय तुम्हाला दिलेलं आहे। तुम्ही 2 वर्षानंतर पुढे तुमचं सर्टिफिकेट जे असेल ते तुम्ही दाखल करू शकता। तुमच्यासाठी टंकलेखन चाचणी जी आहे ती अर्हता जी आहे ही अनिवार्य नाही असं सगळं आयोगाने सांगितलं। म्हणजे दिव्यांग असाल, माजी सैनिक असाल, अनाथ उमेदवार असाल, प्रकल्पग्रस्तातून तुम्ही जर अर्ज दाखल केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला ही जी टंकलेखन अर्हता आहे ती काही अनिवार्य नाही, म्हणजे जी स्किल टेस्ट होणार आहे ती काही अनिवार्य नाही। भूकंपग्रस्तातून जर तुम्ही अर्ज दाखल केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला इथं काही ते अनिवार्य नाही आहे। टंकलेखन अर्हता जी आहे ही अनिवार्य जी आहे ती नाही आहे। हां, पण तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये जे आहे हे तुम्ही जे सर्टिफिकेट तुम्ही ज्याच्यासाठी इच्छुक असाल, आता समजा तुम्ही मराठी टायपिंगला इच्छुक असाल किंवा इंग्रजी टायपिंगला इच्छुक असाल, तुम्हाला मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना आयोग जे आहे ते तुम्हाला ऑप्शन देणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्रजी जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। तुमच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट जर असेल तर ठीक असेल तर जे तुमच्याकडे आहे त्याला सिलेक्ट करा, आणि नसेल तरी सुद्धा तुम्हाला ज्यामधून तुम्हाला जे जर तुम्ही दोघांना सिलेक्ट केलं तर ही तुमच्यासाठी पुन्हा एक ऑप्शन आहे की 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला दिलेला, 2 संधी तुम्हाला दिले, त्याच्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये तुमचं सिलेक्शन नंतर तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं सबमिट करू शकता, असा याचा सरळ सरळ अर्थ होतो। ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। किंवा पदवीधर अंशकालीन असाल अशांना सुद्धा टंकलेखन अर्हता जी आहे ही अनिवार्य नाही आहे। ठीक आहे, टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही, अनिवार्य म्हणजे इथं तुमचा प्रॉब्लेम क्लिअर झाला। टंकलेखन अर्हता जी आहे ती तुमच्यासाठी अनिवार्य नाही आहे। आता मुख्य परीक्षेकरता आता जे इतर विद्यार्थी असतील त्यांना अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे आता अंतिम दिनांक जो आपण मगाशी बघितलं होतं की 2 नोव्हेंबर पर्यंत आहे। ठीक आहे, म्हणजे चलनाद्वारे 3 नोव्हेंबर पर्यंत चलनाद्वारे तुम्हाला फॉर्म भरायची अंतिम मुदत आहे। तर त्याच्यापर्यंत तुमच्याकडं अर्हता जी आहे टंकलेखन अर्हता म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट जे असणं हे गरजेचंच आहे अंतिम दिनांकापर्यंत, किंवा जर त्याच्या आधी असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी असेलच ते तुम्ही सबमिट करू शकता, आणि जर नसेल तर अंतिम दिनांकापर्यंत तुमच्याकडं मुख्य परीक्षेसाठी मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट असणं शासन मान्य मंडळाचं ते फार गरजेचं आहे, तर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होईल। तर ही एक गोष्ट याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे आपल्याला। अजून कुठली गोष्ट सांगितलेली आहे, 1 सेकंद। हां, तर आता लिपिक टंकलेखक संवर्गाकरता मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे मराठी अथवा इंग्रजी पैकी ज्या टंकलेखनाचं प्रमाणपत्र असेल त्यानुसार मराठी अथवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीपैकी कोणतीही एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येईल। समजा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत,
ठीक आहे, दोन्ही सुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट आहेत. आता मगाशी मी सांगितलं की टंकलेखन अर्हता कोणाकोणाला लागू नये. दिव्यांग असाल, अनाथ असाल, एखादा प्रकल्पग्रस्तातून फॉर्म भरलेला असेल, माजी सैनिक असाल, अंशकालीन उमेदवार म्हणून भरला असेल, तर तुम्हाला टंकलेखन अर्हता तुमच्याकडे आत्ता सर्टिफिकेट असणं गरजेचं नाहीये. पण तुम्हाला सिलेक्शन नंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट सबमिट करणं गरजेचं असेल. मात्र जी टंकलेखन कौशल्य चाचणी आहे, लक्षात ठेवा, अर्हता जरी असेल पण कौशल्य चाचणी तरी तुम्हाला देणं गरजेचं आहे. ती फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची असणार आहे. ॲटलीस्ट तुम्हाला क्वालिफाईंग तरी जे आहे ते करावं लागेल. पण इथं सुद्धा तुम्हाला टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. त्याच्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही सुद्धा काम नाही. पण जे हे सोडून म्हणजे दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी किंवा 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी जी स्किल टेस्ट आहे ही अनिवार्य नाही. पॉईंट तुमचा क्लिअर झाला की बाबा मला द्यायचे की नाही, तर ह्याचा तुमचा विषय क्लिअर झाला. पण जे हे सोडून बाकीचे विद्यार्थी असतील त्यांना टंकलेखन चाचणी अनिवार्य आहे. आणि लिपिक टंकलेखक पदाकरता जर तुमचं मराठी आणि इंग्रजी दोन्हीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे, दोन्हीसाठी तुम्ही अर्ज करा, मराठीसाठी करा किंवा इंग्रजीसाठी करा. ठीक आहे. आणि ज्याचं टंकलेखनाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल त्यापैकी मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी जी आहे ती तुम्हाला द्यावी लागेल. आणि तसं तिथं ऑप्शन जो आहे तो तुम्हाला चूज करायला येणार आहे. कोणतीही एक टंकलेखन कौशल्य चाचणी जी आहे ती तुम्हाला निवडतील, कोणतीही एक निवडतील. आता अर्ज करताना तिथं बघा तुम्हाला कुठले ऑप्शन दिलेले आहेत, मराठी दिलेले आहेत का इंग्रजी दिलेले आहेत. जर इथं कुठलीही एक करता येत असेल तर तुम्हाला कुठलाही एकालाच अर्ज करता येईल. आणि जर तिथे दोन्ही सुद्धा तुम्हाला पर्याय दिलेले असतील तर दोन्हीसाठी करून ठेवा, काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आणि लिपिक टंकलेखक संवर्गाकरता उमेदवार निवड केलेला मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाची कौशल्य चाचणी आयोगामार्फत घेण्यात येईल आणि ती क्वालिफाईंग स्वरूपाची असेल. आणि टॅक्स असिस्टंटसाठी हे दोन्ही सुद्धा तुम्हाला करता येईल, मराठी प्लस इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी किंवा प्राप्त ठरणं जे आहे ते आवश्यक असणार आहे. ठीक आहे. आणि भरावयाच्या एकूण पदापैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग किंवा उपवर्गासाठी सुमारे 3 पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा जी आहे हे निश्चित करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मेन्स मधून हे काटून छाटून टाकणार आणि मेन्स मधून जे 3 पट उमेदवार आहेत हे टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी ते क्वालिफाईंग करतील. आणि तिथे मग तुम्हाला स्किल टेस्ट जी टंकलेखन कौशल्य चाचणी जी आहे, टायपिंग स्किल टेस्ट जी आहे ही तुम्हाला तिथं द्यावी लागेल. ठीक आहे. तरी क्वालिफाईंग स्वरूपाची स्किल टेस्ट असणार आहे. त्याच्यामुळे हे आता फॉर्म भरताना व्यवस्थित तुम्ही केअरफुली फॉर्म भरा. लिपिक टंकलेखक संवर्गाकरता मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना उमेदवाराकडे मराठी अथवा इंग्रजी पैकी ज्या टंकलेखनाचं प्रमाणपत्र असेल त्यानुसार मराठी अथवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीपैकी कोणतीही एक टंकलेखन कौशल्य चाचणी इथं निवडता येईल असं आयोगानं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पण जर दोन्हीसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर मग काय, असा पण प्रश्न आहे. तर इथं तुम्ही व्यवस्थित तो फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दाखवेल, तर तिथं तुम्ही तो फॉर्म व्यवस्थित चूज करा. त्याच्यामध्ये दोन्ही दिला असेल तर दोघांना पण अप्लाय करून टाका. आणि जर तुम्हाला फक्त इंग्रजी टायपिंगला एक्झाम द्यायची असेल तर इंग्रजी टायपिंगसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, मराठी द्यायचं असेल तर मराठी टायपिंग फॉर्म भरू शकता. मात्र टॅक्स असिस्टंट ज्यांना व्हायचं आहे त्यांना दोन्ही सुद्धा जे आहे ते मराठी आणि इंग्रजीचं दोन्ही सुद्धा जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करणं गरजेचं राहणार याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्या पुढं जे टंकलेखन कौशल्य चाचणी होणार आहे हे जी तुमची 10 मिनिटाची होणार आहे, मराठीची 10 मिनिटाची होईल आणि इंग्रजीची 10 मिनिटाची जी आहे ती होणार आहे. ह्याच्यामध्ये पात्रतेसाठी म्हणजे क्वालिफाईंग कसं आहे, जर तुम्ही अराखीव उमेदवार असाल तर 7% म्हणजे याच्यामध्ये सीमांकन सीमारेषा आणि मागासवर्ग प्रवर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर 10%, असं काहीतरी त्यांनी पात्रतेचे घटक निकष सांगलेले आहे. मात्र हे क्वालिफाईंग फक्त तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे, एवढ्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. ओके. तर याच्यामध्ये जास्त असं काही डोकं लावण्यासारखं काही नाही आहे. आणि त्याच्यानंतर इथं त्यांनी काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की 1500 की डिप्रेशन, इंग्रजीसाठी 2000 की डिप्रेशननुसार होणाऱ्या शब्दांच्या शेकडा प्रमाणात त्रुटी किंवा चुका ज्या असतील त्या पात्रतेसाठी ग्राह्य पकडल्या जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी ते पुन्हा एकदा आयोग जे आहे ते मेन्स तुमची परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला स्किल टेस्टला बोलवेल त्यावेळी हे डिटेलमध्ये सांगेल की कशा प्रकारचे ह्या गोष्टी ज्या असणार आहेत त्या असणार आहेत. मात्र 10-10 मिनिटाचा तुमचा ह्या पिरियड आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता इथे लिपिक टंकलेखक दिले मराठी किंवा इंग्रजी अर्हताकारी क्वालिफाईंग आणि कर सहाय्यक दोन्ही भाषेत अर्हताकारी क्वालिफाईंग, म्हणजे एकूण 3 पट उमेदवार जे आहेत ते निवडण्यात येणार आहेत आणि तशा प्रकारचीच मेनची कट ऑफ जे आहे हे तुमची लागणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित तिथं फॉर्म भरताना भरायचं आहे. आता टंकलेखन कौशल्य चाचणीनंतर मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सर्व संवर्गांसाठी एकत्रित गुणवत्ता क्रमानुसार यादी जी आहे ती तयार करण्यात येणार आहे. म्हणजे इथं तुम्ही फक्त क्वालिफाईंग केली टंकलेखन कौशल्य चाचणी, मग तुमच्या मुख्य परीक्षेच्या प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे तुमचं मेरिट जे आहे यानुसार तुम्हाला जी पोस्ट आहे म्हणजे तुम्हाला क्लर्क टायपिस्ट मराठी, क्लर्क टायपिस्ट इंग्रजी, टॅक्स असिस्टंट वगैरे ज्या पोस्ट आहेत ह्या तुम्हाला त्यानुसार ज्या आहेत त्या मिळून येणार आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आणि तुम्ही जो विकल्प दिलेला आहे फॉर्म भरताना ह्या त्या जिल्ह्यासाठी तुम्ही सगळं टिक मार्क केलेलं असेल त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला तिथं विकल्पानुसार तुमची त्या संवर्गातील निवडी करता लिपिक टंकलेखक किंवा कर सहाय्यक यासाठी तुमचा विचार जो आहे हा केला जाणार आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या
सगळ्या गोष्टी जवळपास आता क्लिअर झालेल्या असतील. तर व्यवस्थित हे आयोगाच्या साईडवरती सुद्धा ही PDF अवेलेबल आहे. तर निश्चितच तुम्ही या सगळ्या ज्या PDF आहेत हे एकदा बघून घ्या प्रॉपर पद्धतीनं. जागा चांगल्या आहेत. मुख्य परीक्षेला जे कोणी क्वालिफाय असेल त्यांनी मुख्य परीक्षेवरती आता सगळा टोटली तुम्ही भर जो आहे हा तुमचा देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपले स्टडी स्ट्रॅटेजी सुद्धा आपण चालू केलेल्या आहेत. 17 डिसेंबर 2023ला परीक्षा जी आहे ती तुमची होणार आहे. म्हणजे जवळपास तुमच्याकडं 64 डेज हे तुमच्या हातामध्ये आहेत. किती? 64 दिवस हे तुमच्या हातामध्ये आहेत. आपल्या चॅनलवर आजच मी पहिला स्टडी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे. तर अजून 14 दिवस एक्स्ट्रा मिळालेत. मी 50 दिवस कन्सिडर करून चाललो होतो, पण अजून त्याच्यामध्ये आपल्याला 14 दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत. त्याच्यामुळे अजून छानपैकी तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो मुख्य परीक्षेचा आपल्या स्टडी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून करून घेणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, आणि बाकीचा तर कुठलाही विचार न करता मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना प्रॉपर पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा. मराठी किंवा इंग्रजी कुठलं तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल त्याचा व्यवस्थित फॉर्म भरा. जर बाकीच्या तुम्हाला जे प्रकल्पग्रस्त वगैरे ते सांगितलं त्यांना तुम्हाला लगेच अवेलेबल नाही, पण तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये जायचं ते सिलेक्ट तरी करावंच लागेल. तर त्यामधून तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा मुख्य परीक्षेचा भरताना केअरफुली, आणि मग डायरेक्ट तुम्ही आता मेन मुख्य परीक्षेच्या मागं अभ्यासाच्या मागे पाठीमागे लागा. यासाठी आपल्या चॅनलवरती जे आपण स्टडी टार्गेटचे व्हिडिओज अपलोड करतोय रेग्युलरली ते तुम्ही बघत चला, त्यामधून बोध घ्या आणि अभ्यास चालू करा. जर तुम्हाला अजून काहीच तुम्ही वाचलेलं नसेल तर घाबरू नका. स्टडी टार्गेटचे व्हिडिओज डेलीच्या डेली बघत चला, त्यानुसार अभ्यास पूर्ण करा. 100% प्रयत्न करा. 64 डेज सुद्धा खूप आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. याच्यामध्ये सुद्धा तुमची मुख्य परीक्षा जी आहे ती निघू शकते. फक्त कॉन्फिडन्स ठेवा, स्टडी टार्गेटचे व्हिडिओज फॉलो करा आणि दररोज कमीत कमी 8 तास तरी अभ्यास करा. इथून पुढे मुख्य परीक्षेचा 8 तास अभ्यास करा. हे मग काहीच तुम्हाला याच्यामध्ये वाटणार आहे. जास्तीत जास्त मुख्य परीक्षेला स्कोर करा, कारण जर तुम्ही स्किल टेस्ट क्वालिफाय केली तर तुमचं मेरिट जे आहे ते मुख्य परीक्षेवरतीच ठरणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं मुख्य परीक्षेवरती आता सध्या सर्वांनी भर ठेवणं फार गरजेचं आहे. मुख्य परीक्षेनंतर तुम्हाला टायपिंग स्किल टेस्टसाठी अजून वेळच मिळणार आहे मध्ये, त्याच्यामुळे तिथं भरपूर तुम्हाला वेळ मिळेल. पण आता सर्वांनी मुख्य परीक्षेवरती फोकस राहणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं आयोगाचं नोटिफिकेशन जे आहे ते आलेलं आहे. फॉर्म भरायला सुरुवात होईल 17 ऑक्टोबर पासून, आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख चलनाद्वारे 3 नोव्हेंबर आहे, आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर 31 ऑक्टोबर ही शेवटची डेट आहे. ओके, एकूण 7510 जागा आहेत. तर याच्यामध्ये मागे पुढे सूचनेनुसार, शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल वाढ होण्याची याच्यामध्ये शक्यता असते. ठीक आहे, तर ते प्रत्येक काही ॲडमध्येच असतं, पण जास्तीत जास्त जागा आहेत, त्याच्यामुळे संधी अजिबात सोडू नका मुख्य परीक्षेची. ठीक आहे, तर अशा प्रकारे ॲड जे आहे ते निघालेले आहे. 17 डिसेंबरला तुमची पूर्व परीक्षा होणार आहे. 17 डिसेंबर 2023 डेट लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारचे 8 नोटिफिकेशन जे आहे ते निघालेले आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.